श्री स्वामी समर्थ समर्थ रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। मी आज बनवला आहे पपईचा ज्यूस। 2-3 दिवस जरा काम असल्याने व्हिडिओ शूट करणं मला झालं नाही। इवन मला पदार्थही बनवता आले नाहीत। मी बनवला आहे पपईचा ज्यूस। पपईचा ज्यूस खूप हेल्दी असतो। लेडीजनी तर आठवड्यातनं एकदा तरी पिला पाहिजे मे बी। चला कसा बनवला ते सांगते। मी एक मीडियम साईजची पिकलेली पपई घेतलेली आहे। ती या पद्धतीने मी कट करून घेणार आहे। देठाकडचा भाग त्याचा काढून टाकायचा आहे। त्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवल्या पद्धतीने कट करून घ्यायचे आहे। पपईमध्ये थोड्याच बिया आहेत, परंतु जास्त जरी असल्या तरी आपण त्या काढून टाकायच्या आहेत। थोड्या जरी असल्या तरी त्या काढून टाकायच्या आहेत। पपईच्या बियांचे अनेक फायदे आहेत, पपईचे तर आहेच आहे। या पद्धतीने आपण त्यामधील बिया काढून घेणार आहोत। पपईमध्ये ई जीवनसत्व असतं। लेडीजने तर पपईचं सेवन केलंच पाहिजे, पण जे प्रेग्नन्सी प्लॅनिंग करत असतील त्यांनी खाऊ नका कृपया। ज्यांना पाळीचे प्रॉब्लेम असतील, पिरियड्सचे प्रॉब्लेम असतील, PCOD PCOS वगैरे असतील तर त्यांनी आठवड्यातनं एकदा दोनदा हा ज्यूस ट्राय करायला काहीच हरकत नाही आहे। खूप त्याचे इफेक्ट आहेत ई जीवनसत्व असल्याने। या पद्धतीने पपई कट करून घ्यायची आहे। आपण जे पपईचे तुकडे केलेले आहेत, कट केलेले आहेत, ते आपण मिक्सर जारमध्ये घालणार आहोत आणि त्याचा जो सालीचा भाग जो आहे तो चेहऱ्यावरती असा हे करून घ्यायचा आहे, घासून घ्यायचा आहे, चेहऱ्यावरला लावायचा आहे। पपईचा गर जरी तुम्ही चेहऱ्याला लावलात तर चेहरा इतका सुंदर होतो। रोज डेली हा प्रयोग करून पहा, खूप छान सुंदर चेहरा होईल। चेहऱ्यावरचे डाग जातील आणि चेहरा ग्लो करतो। त्यानंतर मी मिक्सर जारमध्ये पपईचे तुकडे घातले, चवीनुसार साखर घातली, ड्रायफ्रूट्स घातले, अर्धा वाटी दूध घातलं आणि मिक्सर जारमधून बारीक करून घेतलं। माझा पपईचा ज्यूस येथे तयार झालेला आहे। हेल्दी आहे। तुम्ही जर आठवड्यातून 2-3 वेळा पिला तर त्याचे फायदे तुम्हाला नक्कीच मिळणार आहेत। ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत। ड्रायफ्रूट्सचे फायदे तर सर्वांनाच माहीत आहेत। माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन क्लिक करा। श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।